नमस्कार, मी अनुराधा. आभाळातलं गार्डन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या गार्डनची नवीन अपडेट. गार्डनविषयी असं झालं आहे ना, एकदम प्रेम असं झालं आहे. टेरेसवर मी दिवसातून एखाद्या वेळेस चढायची. आता असं होऊन गेलं की टेरेस पूर्ण 4 फेऱ्या होतात आणि सतत झाडं काय करतायत, काय चालू आहे, काय अपडेट आहे, कुठं पानं गळत आहेत का, काय कुठं पानं जळत आहेत का, पाणी कमी पडतं आहे का, सतत हेच बघत राहायचं. वेलांची वाढ कशी होते, त्याच्यावर आळ्या पडल्या का, किडे पडले का, सतत मग असं प्रेम झाल्यासारखं वाटलं. हे म्हणजे प्रत्येक माणूस रिलेट नाही करू शकत. जे आमच्यासारखे गार्डनर्स आहे ते एकदम माणसांपेक्षा झाडांवर जास्त प्रेम करतात, त्या ह्या गोष्टीशी रिलेट करू शकते. आणि असं छोटंसं फूल आलं, त्याला कळी आली तरी असा आनंद मावत नाही गगनामध्ये. असं वाटायला लागतं की आता एक नवीन काहीतरी होणार आहे. पण हे सारखे लोक नाही समजू शकणार. माझ्या वांग्यांच्या झाडांची नवीन ग्रोथ, छान असे फुलत आहेत, फ्लावर्स येत आहेत. अजून वांगे लागलेले नाही येते, आता फक्त मेल फुलं येत आहेत, गळून पडत आहेत आणि फिमेल फुलं धरायला मदत होते. बाकी फिमेल फुलं थोडे थोडे वाढ करत आहेत, खाली गळून पडत आहेत आणि घट्ट व्हायला अजून मी त्याला फवारण्या वगैरे करायच्या राहिल्या आहेत. मग तेव्हा ते घट्ट होतील. आता नैसर्गिकरित्या जी प्रोसेस चालू आहे, मेल फुलं येत आहेत, गळून पडत आहेत, फिमेल फुलं थोडेसे राहत आहेत, परत तेही गळून पडत आहेत वातावरणानुसार. आणि पॉलिनेशनसाठी मी असे झाड हलवते किंवा मग पॉलिनेशन करते, हाताने थोडं पॉलिनेट करते, त्यानेही थोडासा फरक मला वाटतो. आणि 2-4 झाडे आहेत बाकीचे अशा प्रकारे ना ते गळून पडत आहेत किंवा कोमाजून जात आहेत. कदाचित त्याला बोरांची कमतरता झाली असेल, त्यामुळं ते असे कमजून जात आहेत. पण बाकी ही सुरुवात आहे, तर मी सुरुवातीला काही त्यांच्यावर जास्त खतांचं ओझं टाकत नाही आहे. मिरच्यांना मी अशा वरतून त्यांचे देठ खोडले आणि मी त्याला ती वरची जी देठ काढल्यामुळं ना असे नवीन पालवा येत होते. माझ्या मिरच्यांना ना एक त्याच्यावर रोग पडल्यासारखा झाला होता, पानं कोमजवून जात होती. पण तरीसुद्धा मी त्याच्यावर उपाय केला आणि त्या एकदम ताजं केलं. आणि माझी ही आहे चवळी. मी हिवाळी चवळी लावली आहे. चवळी यायला माझा वेळ आहेच. आता 8-10 दिवसानंतर त्याला फ्लावरही येतील आणि मग नंतर शेंगा फ्लावर. आणि ह्या मुंगाच्या शेंगा लावल्या मी, टोमॅटो. ह्या छोट्याशा ग्रो बॅगमध्ये मी 2 झाडं लावले आहेत आणि दोघी झाडं एवढे हेल्दी आहे, एकदम छान भरभराट येते त्यांना. मी सीड्सपासून हे झाडं तयार केलेले आहेत आणि छोटे छोटे होते आणि आता बघा त्याला छान फुलं येत आहेत. पहिलेच आलेले ना ते मेल फूल आलं आणि गळून गेलं आणि सेकंड फिमेल फूल, आणि आता फिमेल फूल त्याला 2-4 फिमेल फूल एकदम येऊन गेलेत आणि ते गळतसुद्धा नाही आहे. आणि त्याच प्रकारे माझी इथे ही दुधी भोपळा पॉलिनेट केला होता आणि 2च दिवसात मला फरक जाणवला. पॉलिनेशन नंतर डायरेक्ट 2 दिवसामध्ये त्याची वाढ एकदम झपाट्यानं व्हायला लागली आहे. याच्यानंतर अजून एक आलेला आहे, त्याला छोटासा आलेला आहे, त्याला अजून पॉलिनेशनसाठी वेळ आहे. पॉलिनेशनसाठी म्हणजे त्याला अजून ते फूल उमललेलंच नाही आहे. जेव्हा ते फूल असं उघडेल तेव्हा मी त्याला मेल फुलाने पॉलिनेट करेल. याला मी सकाळीच पॉलिनेट केलं आणि त्याची वाढ मला दिसते. आणि हा माझा भोपळ्याचा वेल दुपारचा वेळ आहे, त्यामुळे त्यांनी अंग टाकले. आणि हे नवीन केलेलं आहे मी. हे व्हाईट कलरचं ब्रिंजल, हे पर्पल कलरचं ब्रिंजल आणि या मिरच्या आहेत मी त्या वेगळ्या केल्या आहेत, त्यांच्यावर काही रोग नको पडायला म्हणून. आणि आता हे फूल सकाळीच मी त्याला पॉलिनेट केलं. आता बघू काय होतं, वातावरण सपोर्ट करू शकेल की नाही. बाकी त्याला दिलेलं खत पाणी एकदम व्यवस्थित दिलं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.